सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देशयोग ओवी 1 ते 50. मृत्यूच्या क्षणी एकच विचार ठरवतो तुमचं पुढचं आयुष्य. अर्जुनाला एक खोल प्रश्न, मृत्यूसमयी मन कुठं असतं आणि त्याच क्षणी आपण ज्याचा विचार करतो तोच आपला पुढचा प्रवास ठरवतो. श्रीकृष्ण म्हणतात, जीवनभर जे स्मरण केलं तेच अंतिम क्षणी प्रकट होतं. म्हणूनच आता ठरवा मन कुठे लावायचं. हे ओवी 1 ते 50 मध्ये श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात, अंतकाळीही ज्याच्या मुखी राम असेल त्याचं जीवन हे यशस्वी होतं. ओम नमो भगवते वासुदेवाय. की तद्ब्रह्म की मध्यात्म की कर्म पुरुषोत्तमा अधिभूतम च किं प्रोक्तम अधिदैव किमुच्यते. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, ऐकले का, जे मी विचारले ते सांगा. सांगा कवन ते ब्रह्म, काय सया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणे प्रेम. सांगा ते ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव आहे आणि अध्यात्म म्हणजे काय आहे. अधिभूत ते कैसे, इथ अधिदैव ते कवनसे, हे उघड मी परीसे, हे से बोला. अधिभूत म्हणतात ते कसे आहे, यात अधिदैव ते कोण, हे मला स्पष्ट समजेल असे सांगा. अधियज्ञ कथा कोत्र ते हेस्मिन् मधुसूदना, प्रयाण काले च कथम नेयोसी नियतात्मभी. हे मधुसूदना, या देहात अधियज्ञ कोणता आणि कसा, अंतःकरण निग्रह केलेले योगी मरण समय तुला कसा जाणतात. देवा अधियज्ञ तो काय, कवन पाही देही, भय अधिमानासी काही, विठी न भरे. देवा, अधियज्ञ तो काय आहे आणि या देहात तो कोण, हे तर्काने पाहिले तर नीट लक्षात येत नाही. आणि नियदा अंतकरणे, तू जाणे जसे देह प्रयाणे, ते कैसे निही शाडक पाणी, परिसवा माते. आणि हे षाडंग पाणी ज्यांनी आपले अंतकरण स्वाधीन ठेवलेले आहे ते तुला मृत्यूसमयी कसा जाणतात, हे मला ऐकवा. धेका धोळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होई दैवाचा, तरी ओसंताही बोलू तयाचा, सोपून वचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, एखादा भाग्यवान पुरुष चिंतामणीच्या घरामध्ये निजला असता त्याची स्वप्नातली बडबड देखील व्यर्थ जात नाही. तैसे अर्जुनाची या बोला सवे, आले तेची म्हणतले देवे, ते परीचे का बरवे, जे पुसिले तुवा. याप्रमाणे अर्जुनाने विचारल्याबरोबर श्रीकृष्णाच्या जे मनात आले तेच ते सांगू लागले. अरे, तू जे विचारलेस ते नीट ऐक. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, मनोनी मनोरथ सिद्धीची आचाडा, नो हे. अर्जुन हा जणू कामधेनूचे वासरू असून तो कल्पतरूच्या मांडवाखाली आहे, म्हणून त्याचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत यात आश्चर्य नाही. श्रीकृष्ण कापोनी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. श्रीकृष्ण ज्याचा रागावून वध करतात त्याला सुद्धा ब्रह्म साक्षात्कार होतो, आणि मग ज्याला कृपेने उपदेश करतात त्याला का होणार नाही. जे कृष्णाची होई जे आपण, ते कृष्णा होया फुले अंतकरण, मग संकल्पाचे अंगण, ओळखती सिद्धी. आपण जर कृष्णरूप झालो तर आपले अंतकरणही कृष्णरूपच होणार, आणि मग मनाचे जे संकल्प येतील ते पूर्ण करण्यासाठी सिद्धी संकल्पाच्या अंगणात राबतील. परीयसे जे प्रेम, ते अर्जुनाची आधी निसीम, मनोनितयांचे काम सदा सफळ. परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्या ठिकाणी अमर्याद आहे,
म्हणून त्याच्या सर्व इच्छा सदा सफल होतात. या कारणे श्री अनंते ते मनोहोत तयांचे पुसते, होईल जाणवणी ऐते ओपरुनी ठेविले. यासाठी भगवंतांनी अर्जुनाचे विचारण्याचे मनोगत ओळखून अगोदरच त्याच्या पुढे उत्तररूपी ताट वाढवून ठेवले. जे अपत्य थानिहून निगे, तयाची भुकते मातेसीची लागे, एरवी ते शब्द काय सांगे मग स्तन्य देरी. कारण स्तनपान करणारे बालक पोट भरण्यापूर्वीच थांबले तर त्याची भूक आईला समजते. एरवी त्याने मला भूक लागली आहे हे शब्दाने सांगितल्यावर का ती पाचते. म्हणून कृपाळू वा गुरुची अठाई, हे नवलनो हे काही परिदे असो ऐका काही, जे देव बोलते जाहले. म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काही आश्चर्य नाही, पण ते असो, देव जे काही बोलला ते ऐका. अक्षरम ब्रह्मम परमम स्वभावोऽध्यात्ममुच्यते, भूतभावोद्भव करो विसर्गा कर्म सद्नीता. श्री भगवान म्हणाले, जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म आणि अध्यात्म म्हणजे ब्रह्माची स्वरूप स्थिती, तसेच भूतमात्रादी पदार्थांची उत्पत्ती करणारा जो सृष्टी व्यापार त्याचे. मग म्हणितले सर्वेश्वर, जे आकारी एकू करे, गोंदले असत नखिरे कवने काणी. मग सर्वेश्वर म्हणाले, जे या सर्व फुटक्या आकार मात्रात गच्च भरले असूनही कोणत्याही वेळी गळत नाही. एरवी सफुर पंत याचे पहावे, तरी शून्यची नवे स्वभावे, वरी गगनाची पालवे गाळून घेतले. त्याचा सूक्ष्म पाना पाहावा तर ते शून्य आहे असे वाटेल, पण ते तसे नाही. ते किती सूक्ष्म आहे तर सूक्ष्मात सूक्ष्म असलेल्या आकाशाच्या वस्त्रातून ते गाळून घेतलेले आहे. जे ऐसे ही परी विदुळे, हे विज्ञानाची खोळे, हालवले ही नगळे ते परब्रह्मा. ते एवढे सूक्ष्म आहे खरे, पण या प्रपंच रूपी झिरझिरीत वस्त्रातून हलवले असतानाही जे कळत नाही ते परब्रह्म. आणि आकाराचे निजालेपणे, जन्मधर्माते नेने, आकार लोपी मने नाही कही. आणि आकाराच्या जन्माबरोबर जे जन्माला येत नाही आणि आकाराच्या नाशाबरोबर नाश पावत नाही. एशी आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्म घा. अर्जुना, आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वाला अध्यात्म हे नाव आहे. मग गगनी जे निर्मळे, नेनो कैची के वेळे, उठते घनपटळे नाना वर्णी. मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगांचे मेघ कसे उत्पन्न होतात हे जसे कळत नाही, तैसे अमूर्ती तिथे विशुद्धे, महदादिभूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे हीची रागती. त्याप्रमाणे निराकार आणि शुद्ध अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी महत्त्वादी भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न होऊ लागतात. पै निर्विकल्पाची बरडी, कुठे आदी संकल्पाची विरुडी, आणि ते सवेची मोडोनी ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. निर्विकल्प परब्रह्म रूपी माळरानावर मूळ संकल्प एकोहम बहुश्यामम रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मगोलकाचे आकार दाट येतात. तया एकेकांची वितरी पाहिजे, तव बीजाची भरीला देखीजे, माझी होती जाती या नेणीचे लेख जीवा. त्या एक एक ब्रह्मांडात पाहावे तर त्यात बीजच मूळ संकल्प भरलेले दिसते आणि त्या एकेका ब्रह्मांडात किती जीव होतात याची. मग या ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमसहास, हे असोयसी बहुवस सृष्टी वाढे. मग त्या ब्रह्मांड गोलकाचे अंश असंख्य संकल्प करू लागले. असो याप्रमाणे सृष्टी फार वाढू लागली. परी तुझे नवीन ऐकला,
परब्रह्माची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्म सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे तैसे सम विषमत्व नेनोकेचे वायांची चराचर रचे पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती. याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी सम विषमत्व कुठून आले हे कळत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी काही नसता उगीच चराचरात्मक सृष्टी उत्पन्न झालेली दिसते आणि त्यात लक्षावधी योनी उत्पन्न झालेल्या दिसतात. एरी जीव भावाची पालवी काही मर्यादा करू नये पाहिजे कवन हे आघ पेवी तो मूळ ते शून्य. जीव भावरूपी पालवीशी तर गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवते पाहू गेले तर त्याच्या मुळाचा पत्ताच लागत नाही. मनोनी करता मुद्रण दिसे आणि से की कारणही काही नसे माझी कार्याची आपेसी वाढू लागे. म्हणून मुळात याचा करता कोणीही दिसत नाही. शेवटी फलही काही नाही. मध्ये कार्य मात्र वाढीस लागलेले दिसते. ऐसा करीते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपचे जो व्यापारू तया नाम कर्म. याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्त्याच्या ठिकाणी उत्पन्न होणारा भासमान होणारा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे तरी हो या निहारपे अभ्र जैसे. आता अधिभूत कशाला म्हणतात ते तुला थोडक्यात सांगतो. जसे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात तैसे असे ते पण आहाच नाही होईचे जे साज सयांते रूपा आहे ती पाच पाच मिळून या. त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व वरवर दिसते पण वस्तुतः ते नाही हे ज्याचे खरे स्वरूप आहे आणि ज्याला पंच महाभूते एकत्र येऊन रूपाला आणतात. भूतांते आधी करून असे आणि भूत संयोगो तरी दिसे जी यो एका वेळी भ्रंशे नाम रूपाधिक. जे पंच महाभूतांच्या आश्रयाने राहते त्यांचा संयोग झाला तरच जे दिसते आणि ती विलग झाली की जे नाम रूपात्मक शरीर नाश पावते. तया ते अधिभूत म्हणीचे मग अधिदैव पुरुष जाणीचे जेने प्रकृतीचे भोगीचे उपरजिले. त्या शरीराला अधिभूत म्हणावे मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा. तो प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो. जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु जो देहस्तमा निरुक्षु संकल्प विहंगमाचा. जो चेतनेचा प्रकाशक इंद्रिय देशाचा स्वामी आणि जो देह पतनाच्या वेळी संकल्प रूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे. जो परमात्माची परी दुसरा जो अहंकार निद्रा निदसुरा मनोनी स्वप्नीची या ओर बारा संतोषोषीने. जो प्रति परमात्मा असून अहंतेच्या निद्रेला घेतला जातो आणि स्वप्नांच्या व्यवहाराने संतुष्ट होतो आणि कष्टी होतो. वैने नावे जे यांते आडवीचे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायतनींचे. ज्याला जीव असे म्हणतात त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातली अधिदैव समजावे. आता येची शरीर ग्रामी जो शरीर भावा ते उपशमी तो अधियज्ञ एथ कामी पंडू कुवराम. आता जो या शरीररूपी गावामध्ये जो देहादी अहंकारांना नाहीसे करतो तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना तो मी आहे. एर अधिदैवाधिभूत तेही मीच किर समजत परी पंधरे किडाळा मिळत ते काय सांगे नोहे. इतर अधिदैव अधिभूत तेही
सर्व खरोखर मीच आहे. परंतु अस्सल सोन्याला डाग लागला तर तो हिनकस होत नाही का? तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाळाची आहे अंशान मिळे. परे जव असे तयाची निमिळे तव सांकेची म्हणे जे. वास्तविक सोन्याचा उत्तमपणा डागाने मिळत नाही. ते सोने डागावर तद्रूप होत नाही. परंतु जोपर्यंत ते उत्तम सोने किडाच्या मिलाफाने असते तोपर्यंत त्याला हिनकसच म्हटले जाते. तैसे अधिभूतादि आघवे हे अविद्येचे निपालवे. झाकले तव मानावे वेगळेसे. त्याप्रमाणे हे आधिभूतादि सर्व अविद्येच्या पदराखाली झाकले आहेत. तोपर्यंत ते परमात्म्याहून वेगळे आहेत असे समजावे. त्याची अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग मनो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. तोच अविद्येचा पडदा निघाल्यावर द्वैतभाव नाहीसा होतो. तेव्हा जीव आणि परमात्मा एक होतात असे म्हणावे. ते मुळात काय दोन होते? पाठी केश परोते नेले आणि भेदले पण काय नेनू चाहले. तरी डाक देऊन सांदिले शिळे ते काय. नंतर केस बाजूला केले आणि तर शिळेचा फुटकेपणा कुठे गेला? ती काय डाग देऊन सांडली ना. ते अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती. ती सारी दिया मागोती जैसे का तैसी. तसे नाही, ती मूळचीच अखंड होती पण केसांच्या संगतीने भंग पावलेली दिसत होती. केस बाजूला केल्यावर मूळची शिळा अखंड आहे तशीच आहे. देवींची अहंभाव जाये तरी ऐक्यते आधीची आहे. याची साची चित होई तो अधियज्ञुमी. त्याप्रमाणे अहंकार गेला की ऐक्य मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करोनी पंडवा लभिजत असे. तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे आणि निष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण अर्जुना, तुला तो मी उघड करून सांगत आहे. इनिया वैराग्येंद्र परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती. विषय द्रव्याची आहुती देऊनिया. प्रथम वैराग्य रूपी भरपूर लाकडांनी पेट घेतलेल्या इंद्रिय रूपी अग्नी शब्दाती विषय रूपी द्रव्याची आहुती देऊन मग वज्रासन तेची उर्वी शोधुनी आधार मुद्रा भरवी. वेदिकारचे मांडवी शरीराच्या. नंतर वज्रासन रूपी भूमी शुद्ध करून शरीर रूपी मांडवात आधार मुद्रा रूपी चांगला ओटा घालतात. ते संयमाग्नीचे कुंडे इंद्रिय द्रव्याचे कवाडे. यजिजती उदंडे युक्ती घोषे. तेथे ध्यानधारणा समाधी रूपी अग्नीच्या कुंडात बंध त्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रिय रूपी विपुल द्रव्याच्या साह्याने यजन करत असतात. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, अंतिम क्षणी आठवण येते तीच जी आपण आयुष्यभर जपलेली आहे. जर मन सतत परमेश्वरामध्ये रमलं तर मृत्यूही भीतीदायक राहत नाही. म्हणून आजपासून ठरवा, आपल्या प्रत्येक श्वासात नामस्मरण असू द्या. कारण शेवटी विचारच आपला पुढचा जन्म घडवतो.